तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. परियाचा रवा घेता भूवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझ्या हाती. रामकृष्ण हरी. भावबळे आकळे एरवी नाकळे. आपण काल त्या मुद्द्यावर होतो. ईश्वर समजून घ्यायचा असेल तर भाव असणं आवश्यक आहे. तो कळून घ्यायचा असेल तर भाव बळच आपल्याला समजावून सांगू शकतं. पुढे माऊली फार छान उदाहरण देतात. ते म्हणतात, करतरी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा हरी. आता करतळावर ठेवलेला आवळा म्हणजे वाटोळी गोष्ट एखादी, ती कशी असते बघा. तुम्ही अगदी हातावर एखादी वाटोळी गोष्ट, सुपारी घ्या, आवळा घ्या, काहीतरी ठेवून बघा हातावरती. तो सगळ्या बाजूनी तुम्हाला दिसू शकतो. सगळ्या बाजूनी म्हणजे अगदी खालचा भाग सुद्धा तुम्हाला नीट दिसतो. यात आणखी एक छान अभंग आहे. करतळावरी वाटोळा, करतळावरी वाटोळा, डोलत देखीचे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. तैसे ज्ञान आम्ही डोळा लाविले तुझं. आपल्या हातावरचा आवळा सर्व बाजूनी दिसू शकतो. नुसता दिसू शकतो नाही. नुसता दिसू शकतो नाही, त्याला सर्व बाजूनी नियंत्रणात सुद्धा ठेवता येतं. करतळावरचा आवळा जसा असतो ना, तसं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. पण मनात भाव असेल तर, मनात भाव असेल तर. हा भाव कसा असतो बघा. हे उदाहरण आणि माऊलींचं ज्ञानेश्वरीतले वेगवेगळे अभंग इतके सारखे असतात. म्हणजे आपण हरिपाठाच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगितलं होतं की हरिपाठाचे अभंग माऊलींनी का लिहिले. तर हरिपाठाचे अभंग लिहिण्यासंबंधी माऊलींना मुक्ताईनी सांगितलं, ज्ञानदा एवढं सगळं ज्ञान झालंय पण ते अजून सोपं करून सांगायला पाहिजे हो. आणि माऊलींनी मग सोप्या सोप्या शब्दात करणारं ज्ञान द्यायला सुरुवात केली. ते झाले हरिपाठाचे अभंग. हे नित्य पाठाचे अभंग आहे. नित्य पाठ केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. करतळावरी वाटोळा, डोलत देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. करतळावरचा आवळा चोहोबाजूनी बघताही येतो आणि चोहोबाजूनी नियंत्रणात ठेवताही येतो, ताब्यातही ठेवता येतो. हात अवळला की आवळा पूर्णतः बंद दिसतं. हात उघडला की आवळा पूर्णतः दिसतो. तसं आपल्या मनात प्रभूचं ध्यान असलं पाहिजे. सर्व बाजूनी असलं पाहिजे. मग तेवढी स्पष्टता यायला लागते. हा भाव 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 म्हणजे काय. 9व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या माऊली खूप सुरेख पद्धतीने हाच भाव समजावून सांगतात. ज्याच्या मुखात माझा शब्द आहे, ज्याच्या मुखात फक्त माझाच शब्द आहे, ज्याच्या दृष्टीत फक्त मीच दिसतोय, ज्याच्या मनसंकल्पात फक्त मीच भरलेला आहे, ज्याच्या कानातून काही श्रवण होत असेल तर ते फक्त माझं नाव आहे, आणि ज्याच्या सर्वांगाला भूषण काय असेल तर ती फक्त माझी सेवा आहे. जे आचिये वाचे माझे आलाप, दिठी भोगी माझेची रूप, जे याचे मनसंकल्प माझेची वाहे, माझे या कीर्तिविण जे याचे रीते नाही श्रवण, जे या सर्वांगा भूषण माझी सेवा. कसं बघा काय काय असलं पाहिजे. काया वाचा मन बुद्धी या सर्वांनी पांडुरंग आपल्या ठाई असला पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही, दुसरं काहीच नाही, दुसरा कोणता विचार नाही की काही नाही. तेव्हा तुम्हाला हा करतळावरचा आवळा, करतळावरचं वाटोळं हाताच्या याच्यावर ठेवलेलं जितक्या सहजपणे दिसू शकेल तसा सहजपणा तुम्हाला ईश्वराच्या अस्तित्वामध्ये दिसू लागतो, त्याच्या ज्ञानामध्ये दिसू लागतो. करतळावरी वाटोळा, डोलत देखीजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. ईश्वर सांगतायत हे.
भगवान श्रीकृष्ण सांगतायत अर्जुनाला. जसा करतळावर आवळा ठेवून दाखवावा तसं ज्ञान तुला दाखवून देतो, पण भाव असला पाहिजे. सर्वार्थाने तू मला शरण आलेला असला पाहिजेस. माऊली अजून एक उदाहरण फार छान देतात. पारियाचा रवा घेता भूमीवरी. पारा जमिनीवर पडला, तो मातीत पडला तर त्याचे बारीक बारीक कण होऊन इतस्ततः विखरू लागतात. हा पारा गोळा करता येत नाही लवकर, असा मुठीत गोळा करणं शक्य होत नाही. मग हा पारा गोळा करता येत नाही तसं आमच्या डोक्यातलं ज्ञान इकडं तिकडं पडलेलं असतं. पारासारखं इतस्ततः विखुरलेलं नको, तर ते आवळ्यासारखं स्पष्टता त्या ज्ञानाच्या मध्ये असली पाहिजे. ती अर्थता असली पाहिजे. आणि ती अर्थता असली ना की आपोआप सगळ्या गोष्टी साध्य होऊ लागतात. जरा बघा, जनाबाईंनी एक छान अभंग लिहिलाय. मी आवळ्याला ताब्यात सुद्धा ठेवता येतं म्हणालो होतो. ताब्यात सुद्धा, असा जसा बघता येतो तसा ताब्यातही ठेवता येतो. जनाबाईंचा अभंग आठवतोय, धरीला पंढरीचा चोर. त्याच्यावर लोकांनी खूप गाणी पण केलीत. गळा बांधून या दोर कुणी म्हणतं, ते प्रेमे बांधून या दोर, गळा बांधून या दोर असं कुणी म्हणतं. धरीला पंढरीचा चोर, हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदयाचा बंदिखाना केल्यावर आत विठ्ठल कोंडायचा आहे. हो, गळ्याला दोर बांधून त्याला बंदिस्त करता येतं. त्याला बंदिस्त करता येतं. जनाबाईंनी केलं ना. धरीला पंढरीचा चोर. चोर म्हटलं देवाला, चोर. आणि तो आला ना गुपचूप. जनाबाईच्या प्रत्येक कार्यात मदतीसाठी तो आला की नाही. त्याला बांधून ठेवता आलं. तो भाव महत्वाचा आहे. भगवान श्रीकृष्णाला माता यशोदेनं उखळाला बांधून ठेवलं होतं. बांधलं होतं ना. आणि देवाने बांधून घेतलं होतं. बांधूनच घेतलं होतं. कधीच स्वतःला मुक्त करायचा प्रयत्न केला नाही. एवढंच सांगितलं, आई तू बांधतेस खरं, पण ते थांबणार आहे का त्यांच्या तक्रारी. जनाबाईंनी त्याला चोर म्हटलं, आपल्याकडं घेतलं. माता यशोदेनी त्याला उखळाला बांधून ठेवलं. भाव होता, भाव. माता यशोदेच्या मनामध्ये आईचा भाव होता आणि त्या आईच्या भावाने तो बंदिस्त देखील होत होता. करतळावरी आवळा. कसा आवळा आहे तसा आवळा. तो सापडून जातो, तापडतो, स्वच्छपणे दिसायला लागतो. त्याच मातेला मुखातून आ केल्यानंतर विश्वरूप दर्शन घडवून आणतो. त्याच जनाबाईला तिच्या सगळ्या कार्यात मदत करतो. आणखी एक उदाहरण आहे की हो, भाव बळेची आकळे सांगणारा द्रौपदी. तिला नव्हती मदत केली. कधीही बोलवावं, द्रौपदीने हाक मारावी, भगवंत हजर. वारंवार बोलवलं. अगदी जेवायला काही नाही घरात तर बोलवलं. वस्त्र काढायचे तरी बोलवलं. कुठल्याही प्रसंगात द्रौपदीनं बोलवलं आणि देवाले. यशोदेनं बांधून ठेवलं, जनाबाईनं बांधून ठेवलं. हा भाव बळेची आकळे. आणि कसा तो तुम्हाला हवा तसा नियंत्रित ठेवता येतो. यज्ञ परोपरी साधन तैसे. जसं तुम्ही प्रयत्न कराल ना तसं ते करता येऊ शकेल. अन्य साधनांनी श्रीहरी सापडणं कळणं कठीण आहे. जसा जमिनीवर पडलेला पारा सापडता सापडत नाही ना, तसा तो कठीण आहे. पण तळहातावर आवळ्यासारखा ठेवणं सोपं आहे. कधी भाव बळेची आकळे, एरवी नाकळे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पांडुरंगाच्या जवळ जाण्याचा माऊलींनी सांगितलेला मार्ग आपल्याला सहजपणे समजून जाईल. रामकृष्ण हरी.